नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या रुपाली यांबरोबर लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण परवा व्हिडिओ बनवला होता IPO त्यावरती खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यावरती प्रश्न आले काही की मॅडम सेक्टर आणि त्याचं वेटेज कुठे आणि कसं चेक करायचं आणि ते काय असतं. तर मित्रांनो, तर आपण आजचा व्हिडिओ पाहूयात की सेक्टर आणि त्याचं वेटेज कुठे चेक करायचं. बरोबर. तर मित्रांनो, चला आपण आलो आहे गुगलवरती. ही माझी हे दिसते, स्क्रीन दिसते तुम्हाला. वरती आपण टाईप करायचं आहे निफ्टी NSE वेटेज. ओके. निफ्टी NSE वेटेज चेक केल्यानंतर इथे बघा खाली येतं निफ्टी इक्वल वेट. इथे क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला हे 3 लाईन दिसत आहेत. ह्या 3 लाईन दिसत आहेत. तर ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला क्लिक केल्यावर बघा असं आहे मार्केट डाटा इंडायसेस ही स्क्रीन येते. तर ह्या स्क्रीनवरती गेल्यानंतर आपल्याला आपण इंडायसेसवरती क्लिक करूयात. बरोबर. इंडायसेसवरती क्लिक केलं. इंडायसेसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येतं बोर्ड बेस्ड इंडायसेस आणि सेक्टोरियल इंडायसेस. तर आपल्याला पाहायचं सेक्टोरियल इंडायसेस. इथे क्लिक करायचं सेक्टोरियल इंडायसेसवरती. बरोबर. आपण सेक्टोरियल इंडायसेसवर क्लिक केलं. त्याच्यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर पूर्ण सेक्टर येतात की आपल्याला कुठलं सेक्टर पाहायचं आहे. निफ्टी ऑटो पाहायचं आहे, निफ्टी बँक पाहायचं आहे, निफ्टी केमिकल्स पाहायचं आहे. जे कुठलं सेक्टर पाहायचं असेल ते पूर्ण सेक्टर आपल्यासमोर येतात. तर आपण पाहूयात निफ्टी बँकचं सेक्टर पाहूयात आपण. हे निफ्टी बँक आहे, याचं सेक्टर पाहूया की ह्याच्यामध्ये कुठल्या स्टॉक आहेत आणि त्याचं वेटेज किती आहे आणि त्यामुळे ते कसं परफॉर्मन्स देतील. ओके. आपण पाहूया निफ्टी बँकवर क्लिक केलं. निफ्टी बँकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक येतं फॅक्टशीट आणि इंडेक्स कॉन्स्टिट्यूट. बरोबर. तर आपण पहिलं काय पाहूयात, फॅक्टशीट. बरोबर. फॅक्टशीट ओपन केलं. तर फॅक्टशीट ओपन केल्यानंतर फर्स्टली पाहायचं की हा जो डाटा तुमच्यासमोर आला आहे हा नवीन अपडेट झालेला आहे का. म्हणजे डेट पाहायची. डेट कुठे असते, हे बघा इथे ही डेट पाहिली आपण. बरोबर. मोठं केलं आणि इथे आपण डेट पाहून घेतली. हे बघा ह्या पद्धतीने इथे डेट आहे सप्टेंबर 30, 2025. म्हणजे हा डाटा जो आहे हा नवीन आहे, त्यामुळे आपल्याला पाहायला काही एक हरकत नाही. आपण आलो खाली आल्यानंतर इथे बघा HDFC बँक आहे, ICICI बँक आहे. HDFC बँकचं वेटेज आहे 28.49. ICICI बँकचं वेटेज आहे 24.38. स्टेट बँकचं वेटेज आहे 9.70. कोटकचं वेटेज आहे 8.96. बरोबर. ह्या सगळ्या बँकांचं वेटेज पाहिलं आपण आणि आपण म्हणजे ह्याचं 4 बँका मिळून त्याचं वेटेज 50% होतं आहे. तर मग ह्या 4 बँका ठरवतात की बँक निफ्टी कुठे जाणार आहे किंवा तिचा परफॉर्मन्स कसा असणार आहे, ती खाली जाणार आहे की वरती जाणार आहे. ह्या 4 बँका मिळून ठरवतात की सेक्टरला वरती पाठवायचं की खाली आणायचं. बरोबर. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स ह्या 4 बँकांच्यावर डिपेंड असतो. कुणाचा, निफ्टी बँकचा. ओके. तर आपण पुन्हा बॅक जाऊयात. आपण बॅक गेल्यानंतर आपण पाहू इंडेक्स कॉन्स्टिट्यूट म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्या कंपन्या येतात, म्हणजे कुठले स्टॉक येतात आणि त्याचं वेटेज तर आपण आत्ता पाहिलेलं आहे. मग कुठले स्टॉक येतात हे कुठं समजतं आपल्याला, इंडेक्स कॉन्स्टिट्यूटमध्ये. तर इंडेक्स कॉन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर आपण इथे क्लिक करूयात. एक तुमच्यासमोर डाउनलोड फाईल येते. बरोबर. ती फाईल डाउनलोड झाली आहे. झाली. आपण ती ओपन करूया. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर येतं हे असं एक्सेल शीट. हे एक्सेल शीट थोडंसं मोठं करून पाहू आपण.
ह्याच्यामध्ये 12 कंपन्या 12 बँक तुमच्यासमोर येतात आणि ह्या 12 बँकमधल्या आपण 4 बँक पाहिल्या की त्या ठरवतात निफ्टी बँकचं परफॉर्मन्स कसं होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या 12 बँकांमध्ये कुठलं AU स्मॉल फायनान्स आहे, ॲक्सिस बँक आहे, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, फेडरल बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDFC बँक, इंडसलँड बँक, कोटक महिंद्रा, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक ह्या बँका निफ्टी बँकमध्ये परफॉर्मन्स करतात किंवा निफ्टी बँकमध्ये हे स्टॉक येतात. तर समजलं मित्रांनो तुम्हाला सर्वांना. आय होप की तुम्हाला सर्वांना छान व्यवस्थित समजलं असेल. आणि समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुमचे प्रश्न. आणि तुम्हाला काही आणखी नवीन माहिती जी काही पाहिजे असेल ती विचारा. तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.